Class 9th English Workshop of 3.3 to a Butterfly. या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला पाहूया कवितेचा मराठी अर्थ आणि त्यानंतर आपण वळूया वर्कशॉप कडे. टू अ बटरफ्लाय ही कविता कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांनी लिहिली आहे. यात कवीला मागे वळून आपले लहानपणीचे दिवस आठवायला आवडते. फुलपाखराचे दृश्य पाहून त्यांना आपले बालपणीचे दिवस आठवतात. कवी आणि त्यांची बहीण फुलपाखरांचा पाठलाग करत अशा आनंददायी गोष्टी ते या ठिकाणी आठवतात. या ठिकाणी कवी फुलपाखराला बोलतात, ते त्याला जास्त उंच जाऊ नकोस, माझ्या दृष्टी आड जाऊ नको असे म्हणतात. ते फुलपाखराला म्हणतात की मला तुला बोलायचे आहे. तू माझ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या. तुझ्यामुळे मला माझे बालपण आठवले. त्यामुळे मी तुला विनंती करतो की तू जास्त दूर जाऊ नको. नंतर कवी त्याला झालेल्या गोष्टी सांगतात. तू अतिशय सुंदर आहेस. तुझ्यामुळे माझ्या मनात वडिलांच्या कुटुंबाचे चित्र तयार झाले. त्यानंतर कवी पुन्हा आपली बहीण इमेलाईन व आपण फुलपाखराचा पाठलाग कसा करायचो हे आठवतात. ती अतिशय आनंददायी घटना आहे असेही सांगतात. आपण शिकारी असल्याप्रमाणे त्याचा पाठलाग करायचा आणि अचानक झुडपामध्ये उडी घ्यायची. पण माझी बहीण कदाचित भगवंतास ती आवडायची. ती मात्र फुलपाखराच्या पंखाला स्पर्श करायला सुद्धा घाबरायची. अशा प्रकारे कवी या कवितेत आपल्या आठवणी सांगतात. Question: Is the poet a grown-up person or a child? The poet is a grown-up person. Pick out from the first stanza 4 expressions where the poet pleads with the butterfly not to go away. 1. Stay near me. 2. Do not take their flight. 3. A little longer stay in sight. 4. Float near me. Do not yet depart. Question 2. Match the words or lines and their meaning. या ठिकाणी ओळीचा अर्थ आपणास दिलेला आहे. Do not take thy flight. Do not fly away. Much converse do I find in thee. I want to talk to you about many things. Historian of my infancy, reminder of my childhood days. Daytime revive in thee. In you I see the time that has gone by upon the prey. A very hunter did I rushed upon the prey. Say who. कोण ते सांगा. Reminds the poet of his childhood. लहानपणीची आठवण करून देणारा butterfly. Is afraid to touch the butterfly. फुलपाखराला स्पर्श करण्यासाठी घाबरणारा poet's sister. Is like a hunter. शिकाऱ्याप्रमाणे the poet. Is the poet's sister Emmeline. Question 4. Sometimes the normal word order is changed in the line of a poem to emphasize something or to make the line sound better. This change in word order is called inversion. कविता लिहित असताना काही वेळा कवी काही शब्दांवरती जोर देतात. मग कदाचित तो ध्वनी चांगल्या प्रकारे निघावा यासाठी देखील. ज्यावेळी शब्दांचा क्रम वाक्यामध्ये बदलला जातो त्यावेळी त्याला इन्व्हर्शन असे म्हणतात. कॅन यू फाइंड एक्झाम्पल्स ऑफ इन्व्हर्शन इन दिस पोएम? या कवितेमध्ये इन्व्हर्शनची काही उदाहरणे आहेत. राईट देम डाऊन, देन रीराईट द लाईन युजिंग रेग्युलर वर्ड ऑर्डर अँड कम्प्लीट द इफेक्ट. या ठिकाणी आपण कवितेमधील इन्व्हर्शनची उदाहरणे पाहूया आणि त्यानंतर रेग्युलर वर्ड ऑर्डर सुद्धा लिहूया. फॉर एक्झाम्पल,
अ लिटिल लॉंगर स्टे इन साइट. ही ओळ कवितेत दिलेली आहे, पण याचा रेग्युलर ऑर्डर स्टे इन साइट अ लिटिल लॉंगर हा आहे. आपण पुढील उदाहरणे पाहूया. मच कन्वर्स डू आय फाइंड इन दी. ही कवितेतली ओळ आहे, पण याचा रेग्युलर ऑर्डर आय डू फाइंड मच कन्वर्स इन दी. नंबर 2, thou bringst gay creature as thou art a solemn image to my heart, my father's family. ही कवितेतली ओळ, याचा रेग्युलर ऑर्डर आपण पाहूया. As thou art gay creature, you brings a solemn image of my father's family to my heart. Question 5. The rhyme scheme of the first stanza is A, A, B, B, C, B, C, C, B. Now write the rhyming words in the second stanza. Note the words rush, bush, brush. Their spellings look similar, but the pronunciation of the word is different. It is known as I rhyme. कवितेमध्ये राईम स्कीम ए ए बी बी सी बी सी सी बी अशा प्रकारे आहे. कवितेमध्ये जे यमक जुळणारे शब्द आहेत आर यू एस एच, बी यू एस एच, बी आर यू एस एच, या ठिकाणी शेवटी एस एच, एस एच आणि एस एच आहे. आपणास हे यमक जुळणारे शब्द वाटतात, पण ज्यावेळी आपण यांचा उच्चार करतो रश, बुश, ब्रश, पण यांचा उच्चारामध्ये मात्र साधर्म्य नाही. पण वरवर पाहताही आपल्याला यमक जुळणारे शब्द वाटतात, म्हणून यांना आय राईम असे म्हणतात. फाइंड एक्झाम्पल्स ऑफ आय राईम्स अँड ट्रू राईम्स फ्रॉम अदर सोर्स. आपण आता आय राईम्सची आणि ट्रू राईम्सची काही उदाहरणे पाहूया. आय राईम्स GOOD BLOOD, या ठिकाणी ओडी आहे, पण यांचा उच्चार पहा गुड, ब्लड, उच्चार सारखा नाही. LOVE MOVE, VE हा शेवटी सारखा आहे, पण उच्चार लव, मूव. CUT कट, PUT पुट, UT सारखा आहे, पण उच्चारामध्ये साधर्म्य नाही. GO गो, DO डू, शेवटी ओ आहे, पण यमक जुळत नाही. ALONE अलोन, GONE गॉन, ONE सारखा आहे, पण फक्त दॅट इज कॉल्ड आय राईम्स. आपल्याला डोळ्यासाठीच फक्त ते सारखा यमक दिसत आहे, पण उच्चारामध्ये हा यमक जुळत नाही. दॅट्स कॉल्ड आय राईम्स. आपण आता ट्रू राईम्स पाहूया. ट्रू राईम फ्लाइट, साइट, GHT शेवटी आहे आणि याचे प्रोनाउन्सिएशन देखील सारखेच आहे, फ्लाइट, साइट. आर्ट, हार्ट, ART. माइट, ब्राइट, GHT. कॉक, लॉक, OCK. कॅरट, पॅरट, ARROT. यांना आपण म्हणतो ट्रू राईम.